नमस्कार. शब्दसंवादच्या आजच्या या अगदी खास आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त जर्नलिंगचा नाहीये, तर हा आहे आठवणी जपण्याचा एक प्रयत्न. मंडळी, तुम्हाला जर्नलिंग म्हणजे काय ते माहित नसेल तर माझा जर्नलिंग वरचा व्हिडिओ नक्की बघा. मी वरती आय बटनवर त्याची लिंक देईन. तर आजचा व्हिडिओ आहे आठवणी जपण्याचा एक प्रयत्न. आज मी माझ्या शाळेतील जुन्या ड्रॉइंग बुक मधील चित्र कापून माझ्या जर्नल मध्ये वापरणार आहे. आणि खरं सांगायचं तर ही कल्पना मला अचानकच सुचली. घरात वस्तू वाढत चालल्या होत्या, ड्रॉइंग बुक ठेवायला जागा कमी पडत होती, पण ती चित्र टाकून द्यायची हिंमतही होत नव्हती. कारण ही फक्त चित्र नाहीयेत, ह्या सगळ्या माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत. हे बघताना अचानक मे महिन्याच्या सुट्ट्या डोळ्यासमोर आल्या. ते निवांत दिवस, दुपारची शांतता, वेगवेगळ्या कार्यशाळेत भाग घेणे आणि रंग, स्केच पेन आणि ड्रॉइंग बुक मध्ये हरवून जाणे. तेव्हा ना मोबाईलचं एवढं वेळ होतं, ना सतत कुठे अपडेट राहायची घाई. एका छोट्याशा चित्रासाठी सुद्धा आपण किती वेळ घालवायचो. सूर्य नीट रंगवायचा, डोंगराला शेडिंग द्यायची आणि शेवटी आईला किंवा बाबांना अभिमानाने दाखवायचं, बघा मी काढलंय. आज तीच चित्र हातात घेतली आणि वाटलं, कागद जुने झाले असतील पण आठवणी अजूनही तितक्याच रंगीत आहेत. म्हणूनच मी ठरवलं, ही चित्र फक्त कपाटात बंद ठेवायची नाहीत, तर माझ्या जर्नलचा भाग बनवायची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही चित्र कट करून तयार करणार आहोत आणि पुढच्या भागात आपण त्यांना आपल्या जर्नलमध्ये सुंदरपणे चिटकवणार आहोत. कधी कधी जागा कमी पडते, पण आठवणी जपायची इच्छा कमी होत नाही. आणि म्हणूनच मला वाटतं, जुन्या वस्तूंना नवीन रूप देणं म्हणजे फक्त क्राफ्ट नाही, तर स्वतःच्या भूतकाळाला प्रेमाने पुन्हा भेटणं असतं. तर चला, आजच्या या शांत आठवणींनी भरलेल्या जर्नलिंग प्रवासाची सुरुवात करूया. आता हे बघा, काही चित्र मी अगदीच फाडून टाकली आहेत, कारण त्यांना परत कुठेतरी चिटकवणं काहीच अर्थ नव्हता, इतकी काही खास नव्हती ती. पण ते फाडताना सुद्धा मला खूप दुःख होत आहे. आता हे बघा, हे माझं सगळ्यात आवडतं चित्र आहे, तर ते मी तसंच ठेवणार आहे. ही चित्र पण मला खूप आवडतात, तर म्हणते त्यांना कलर करून परत तसंच ठेवावं. आता मला हे प्रकर्षाने आठवतंय की ही जी सगळी पॅटर्न्स तुम्हाला दिसत आहेत, ही ना मी एका फॅब्रिक पेंटिंगच्या क्लासमध्ये गेले होते, तिथे ते सगळे पॅटर्न्स मी काढले होते. हे एका मे महिन्याच्या ड्रॉइंग क्लासमध्ये गेले होते, तिथे हे सगळे फळं आणि भाज्या काढल्या होत्या. हे मी माझ्या शाळेत काढलेलं ड्रॉइंग आहे. आणि म्हणजे सर फळ्यावर काढायचे आणि मग आम्हाला ते कॉपी करून आमच्या पेपरवर काढायचं असायचं. तर मला ह्याच्यात व्हेरी गुड सुद्धा दिलं आहे सरांनी आणि त्यांची साईन आहे. तर हे मी जपून ठेवणार आहे. हे सुद्धा तसंच होतं की सरांनी आम्हाला ड्रॉइंग करायला सांगितलं होतं आणि मग कलर सुद्धा भरायला सांगितले होते, पण त्यावेळी मला कलर भरण्याचं अतिशय कंटाळा यायचा आणि त्यामुळे हे असं काहीतरी दिसतंय. पण गुड दिलं होतं सरांनी मला, सो मी ठेवते. आता हे सुद्धा ड्रॉइंग क्लास मधले काही ड्रॉइंग्स आहेत, जिथे मी शिकत होती कसे माणसं कशी काढायची, हात पाय कसं काढायचं वगैरे. तर तेही ठेवण्यात आता काही अर्थ नाही, म्हटलं तेही फाडून टाकू. हा मासा पण मी कलर केलाय, तर म्हटलं कुठेतरी यूज होऊ शकतो, त्यामुळे मी ह्या कापून ठेवते. पुढे बघू कसं काय करायचं ते. तसंच हा मोर सुद्धा कलर केलेला आहे, म्हणून मी कापून ठेवते. तर मला वाटतंय आता सगळी कात्रणं तर तयार आहेत. माझी तर इच्छा होती की ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करावं आणि तुम्हाला पूर्ण जर्नल मी कशी सजवते ते दाखवावं, पण व्हिडिओ अगदीच मोठा होऊ नये म्हणून मी त्याचा दुसरा पार्ट बनवणार आहे आणि तिथे तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या जर्नलमध्ये हे सगळं कसं चिटकवणार आहे ते. जर तुम्हाला उत्सुकता असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा
आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.